एसीच्या आहे ना ह्या खोलीत किती चांगलं वाटते. असं वाटतं की ह्याच खोलीत बसलं राहा, बाहेर निघावंच नाही. आणि तिकडे हॉलमध्ये आहे नाही तर मग तिकडे कसं वाटते. तरी मला बरंच लागते घरात, पण तरी माझ्या खोलीत मस्त वाटते बा काही असो. पण आता ते खोली आहे सुमितच्या खोलीत एसी आहे नाही. तर तिथं आता पहिले म्हणा लागेल का तुम्ही तिथं राहत जा म्हणून. आता ते आहे एक वैशाली ताई भयाड तोंडी, एवढा मोठा एसी आहे त्याच्या खोलीत, पण एसी लावत नाही उन्हाळाभर. काय माहित कायसाठी शोसाठी लावलाय काय तर. ते भाऊजी येते, भाऊजी लावते तरी, आणि यायला थंडी लागते म्हणते, राहत नाही. राहते त्या गरमीत पंख्याच्या हवेत, आणि मग म्हणते नाही गरमी होते बाई म्हणते. आता कशा असन काय माहित बा वैशाली ताई. खरंच असं वाटते त्याला काही समजतच नाही, काय नादानसारख्याच बोलते. पण हे टीना माया घरी कायले आली असन. हा, आता विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. तिले तर माहित आहे आपलं चालत नाही म्हणून इले, मग हिनं कायले येऊ माझ्या घरी. आपण जात नाही लोकांच्या घरी, आणि लोक 17 वेळा आपल्या घरी काहून येते काय माहित. काय भांडणं लावायला येते बिचारे, का कायले येते माहित नाही. आणि राजेची किती खोटे बोलते. मले म्हणे मी कायले नेऊन देतो म्हणे तिले, म्हणे मी कायले नेतो म्हणे. हा, अन आता माहित झालं मला, तिच्या माईनं सांगितलं ना का ह्या सोडते म्हणून तिले नेऊन तिकडे क्लासला जाते ते कायच्या वय तर. हा, तिकडे नेऊन सोडते म्हणून आता माहित झालंच ना शेवटी. मग खोटं बोलायची काय गरज होती. हा, मग अशानं काय आहे का तुम्ही नाही बोलत असन तरी आता असं वाटतं खोटं बोलतच असन. माणसाची कधी जातच अशी आहे का काय माहित. माणसं कधी नि भरोसे सारखेच वागते. जराशाही असं भरोसा करावा ना त्याच्यावर तर चांगले वागत नाही म्हटलं, आणि आपल्यावरच हे करते अजून. मग म्हणून तर मग राजेशजीले मी थोडीशी काबूत ठेवतच राहतो, बोलतच राहतो. एवढी बोलतो तर असे आहे. आणि ते पाय वैशाली ताई बोलत नाही काही त्या भाऊजीले, सुमितले परी बोलत नाही ह्या गोष्टीसाठी. पण ते लोक त्या रस्त्याने जातच नाही तर कायले बोलून त्याच्या बायका. जाऊ दे, सगळेच माणसं थोडी असते अशी एखादा राहते हा राजेशजी सारखा. नाही तर सगळे असते काय. आता आपल्या घरात 3-3 माणसं आहे, आपण आजूबाजूची माणसं पाहून राहिलो. ते नाही असे, हेच काहून असे आहे. असते एखाद्यालाच असते अशी आदत. असू दे, जाऊ दे. असते ते जात नाही की त्याची खोड जात नसते की शेवटपर्यंत नाही जात. काही करून घ्या त्याला तुम्ही. अरे बापरे मोहिनी, एवढा एसी फुल करून दिला एकदम. हा, जरासा कमी करणं त्याने, पावर कमी करणं त्याचा एवढा करत असते काय. थंडीनं गोठून जाईन ना आपण. आणि खोली किती थंडीगार झाली, ते बंद करतो. कुठे रिमोट, कुठे त्याचा रिमोट दे. दे रिमोट, द्या. पावर कमी करतो, नाही तुम्ही बंद करून देईन मोहिनी. कायले बंद करता राहू द्या ना. हा, चांगलं तर लागून राहिलं. थंड लागलंय का तुम्हाला रूम मध्ये येता येता. म्हणजे जेमतेम तर आले तुम्ही खोलीत बाहेरून गरमीतून, तर लागलंय तुम्हाला एवढं थंड. आणि मी एवढ्या वेळची बसले तर मला तेवढं थंड लागूनच नाही राहिलं. हा, चांगलं लागून राहिलं ना. बस ना चुपचाप, झोपून राहा मस्त थंड थंड याच्यात. झोपून राहावाले. मला उन्हात आणत जा लागते ना, या एसीतून निघतो बाहेर जातो. मग कसं होते, मग अंग गळल्यासारखं होते ना. चटके लागते ना अंगाले. थंड याच्यातून बाहेर गेलं म्हणजे समजते तुला काही. तुला जाण लागत म्हणून काय. अन बरं ठीक आहे, जायचं तर सोड. पण हे बिल बिल कोण भरून याचं. बिलाचा काही विचार करून राहिली तू. केवढाला बिल येते मग उन्हाळाभर माहिती आहे तुले. एसी चालू राहिला म्हणजे लय बिल येते बरं मोहिनी. कमी करते, कमी कर, नाही तर बंद करून टाक. पंख्यावरही होते भागते. जराशी गरमी झाली पाहिजे अंगाली. निरं थंड थंडच नाही लागलं पाहिजे. राजेशजी, जास्त नका शांतपणा करत जाऊ जरा. हा, एसी काढून टाकतो हे करतो. पहिले कायले लावला. पहिले काय शो साठी लावला होता काय. पहिले लावून ठेवला, आता म्हणून राहिले का काढून टाकतो. भले हुशार आहे तुम्ही. आता काढू देतो काय मी तुम्हाला. आता मला सवय झाली त्याची. मला आता 12 महिने थोडासा एसी पाहिजेच. मग मी म्हणून तर याच्या एसी साठी माझ्या आईच्या घरी जात नाही म्हटलं जास्त. गेली तर इकून गेली का तिकून वापस येतो दिवसभरातच. काहून का मला माहिती तिथे एसी आहे काय. मग मला झोप येत नाही तिथं, म्हणून मी पळत येतो तिथून. वा रे वा. पुरी अशा असते का मायबापाची इथं कायच्यातही झोप येते, काही धकते त्याला, काही खाते. पण तू पहिली पोरगी पाहून राहिलो मी. का इथं एसी आहे तिथं आहे नाही, तर तिथून बातच पळत येतो म्हणतो. वा वा वा, मस्त आहे. खरंच पण माना लागेल तुले मोहिनी. पोरी कशी आहे मला नका सांगू. मी पोरगी होय, आणि मी कशी आहे हे मला माहित आहे. आणि जशी आहे तशी चांगली आहे तुमच्यापेक्षा. तुमच्यासारखी नाही पोरी घेऊन फिरतो तिकडे, पोरं गिरं घेऊन फिरतो तिकडे. अशी नाही आहे म्हटलं, चांगली आहे. बाहेर घराच्या बाहेर गेलं का लपून जा तिकडे, आणि मग पोरी गाडीवर घेऊन जा. ते तो धंदा नाही आहे माझ्या काही. आली काय, आता टोमणे मारण्यावर आली काय. हा, जराशी सरकी राहू नाही देशील तू घरात, नाही काय. कसंही आता माणसाले असं वाटते का आता झाले आपले झगडे भांडणं बंद झाले, चांगले यानं राहावं आता. पण नाही राहू देत म्हटलं तू. काही ना काही उचकणे देतोच माणसाले. असं मी उचकणे देतो तुम्हाला, आणि तुम्ही काय करताय. तुम्ही उचकण्या लायक करत नाही काय. हा, म्हणजे मी बोलून राहिली होती काय तुम्हाला. पण आली ना ती काकू. त्या काकूनं काय सांगितलं, पुष्पा काकूनं, का राजेश नेते माहिती लेटीन आले. हा, आणि त्याला काऊन मग भात झाला का तुमच्यासोबतच पळून गेली असं म्हणून. ते आपल्या घरी काऊन आली. ते काही ना काही तिला वाटलं तेव्हाच आली ना. बाकीच्या लोकांच्या घरी नाही गेली ते.
त्या गण्या भाऊजीच्या घरी नाही गेली आणि अजून बाकी कोणालाच नाही विचारलं. तुम्हालाच कोण म्हटलं तिनं? चांगल्याच माणसाला म्हणत असते कोणी बी. हा, तुला माहित नाही काय, जेवढे वाईट होते तेवढे लोक काय म्हणते, त्याच माणसानं केलं म्हणते. चांगल्या माणसानं. वाईट माणूस काही करतच नाही कधी कोणासाठी काही, तर त्याला कायले म्हणून कोणी. आता कसं आहे, चांगल्याच माणसाची सवय असते कोणाची मदत करायची, आणि जो मदत करते तो फसते. असंच समजून घ्या. तो तू मदत केली, फसलो. एक दोन डाव काही नेलं तर तिला असं वाटलं असं काही याच्याच सोबत गेली काय कुठं पळून गेली, ह्या थोडी उद्देश होता त्याचा. कुठं तरी गेली याच्यासोबत. कुठं सोडलं बा, काय सोडलं असं म्हणाले आल्या त्या. पळून नेलं असं म्हणाले आले, काय म्हटलं काय त्यानं असं पळून नेलं राजेशनं म्हणून. लोकांच्या काय तोंडावर झाकण आहे राजेशजी? पळून नेलंही म्हणते लोक. तुम्ही फक्त काही बोलू नका लोक इले. लोक पळून नेलं नाही म्हणून तर मग म्हणजा. लोकांशी नको सांगू मला, लोक तर काही म्हणते. लोक म्हणते म्हणून काय, लोकांच्याच मनानं ऐकून काय आपण. मी नाही ऐकत असतो फालतूच्या लोकांच्या मनानं. आपल्या मनानं आपल्याला काय पडते ते करा. लोकांना काय, लोकांना सवयच असते बोलायची. आपण काय ऐकत बसवते इथं. पहिले पावर कमी कर बा, मला थंडी लागून राहिली. नाही तर मग बंद कर, बटन बंद कर. कुठं गेलं रिमोट, कुठं एसीचं? हा, लपून ठेवलं काय? एसीचं रिमोट काय लपून ठेवलं? हा, चल दे रिमोट दे. काय नुसतं तर काही लहान लेकरासारखी करत राहतो मोहिनी. समजते का नाही समजत तुला काही? कायले पागल करून राहिले हो विनाकारणच. माझ्याजवळ आहे काय रिमोट? कुठे आहे रिमोट न बिमोट माझ्याजवळ? मला एवढ्या वेळचं रिमोट नाही दिसून राहिलं. मी सगळं घर पाहू पाहू पागल होऊन गेली. कुठं गेलं ना काय गेलं, आणि मलाच म्हणून राहिले तुम्ही. रिमोट आहे नाही, काऊन कुठं गेलं? रिमोट कुठं गेला? आता बघतात रिमोट आणायला लावशील काय? 500 रुपयाचं रिमोट आहे त्याचं. पाय बहुत पाय कुठं ठेवलं काय ठेवलं तर. काय त्या उशीच्या खाली गेली इकडे तिकडे पाय. नीर तिथं बसली आहे. पण असं नाही का रिमोट पाहिन का काही पाहिन. कुठं गेलं? त्याच टाकलं असं, कुठं नाही तर ठेवलं असं, लपून ठेवलं असं. आता मी काय लपून ठेवू रिमोट? त्या रिमोट काय खायची वस्तू आहे का मी लपून ठेवून देऊ त्याले? बरं का राजीची, बरं बटन दाबून द्या तुम्ही, बंद करून द्या. मग तुम्हाला गोष्ट सांगतो मी. मग तेच तर म्हणून राहिलो मी. आपण काही केलं काय माणसाला चांगलंच नाही लागत बा. काऊन तर काय मी तसा आहे तर. बापा आले आणि झोपली. तुम्हाला म्हटलं गोष्ट सांगतो, झोपूनही गेले काय हो येऊन. कमाल आहे तुमची. सांग ना तर. झोपलो पण कानं आहे ना उघडे. झोपूनही ऐकू शकतो, बसूनही ऐकू शकतो. कोणी तरीकेने ऐकणच ना माणूस. बोल, काय म्हणून राहिली सांग आता. अरे मी काय म्हणतो, सुमित आणि परी कुठं राहून राहिले हो आता? आता त्याचं तर काही अतापताच नाही आहे. कुठं राहून राहिले, काय राहून राहिले, काही सांगितलं नाही त्याईनं तर. आता त्याची काय खोच काढून राहिली, तू कुठेही राहू ते दोघं जण. हा, एकटा गेले ना इथून. मग आता कुठेही राहू बिचारे दोघं. राहते आपले कुठं ना कुठं तर राहून राहिले असं ना. पैसा नाही आहे त्याच्याजवळ. लोकांना असं वाटते का पैसा आहे म्हणून. काहीच नाही आहे. कंडिशन पुरी डाऊन झाली आहे त्याची. काहीच नाही, म्हणून तर त्यानं मला म्हटलं होतं. दादा म्हणे मला पैसे दे म्हणे, काही ना काही म्हणे. असं म्हणे बा, तू मला फोन केला होता त्यानं मला. रिचार्जही नाही म्हणे आता, म्हणे उद्या रिचार्ज सरते म्हणे माझ्या मोबाईलमधला. असा म्हणत जाय म्हणे. आता मग म्हटलं बा पाहतो म्हटलं. आता कायले म्हणा. हा, पहिले तर मस्ती करून घेतली चांगली. हा, मस्ती करायच्या वेळेस समजलं नाही जरासं. काय होय, बोले नुसतं आम्हाला तुमच्याकडून काय होते, आणि अशा साड्या घालता तुम्ही. हा, आणि अशा घालता 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या साड्या घालता, आणि मी पा किती रुपयाची साडी घालतो अशी म्हणे ते परी आम्हाला. टोके म्हटलं राजेशजी भल्लीम बोले आम्हाला. हा, मी पहा 30,000 40,000 साड्या घाले बापा बापा. काय होय, ना म्हटलं 30 ने 40,000 आहात. आमचे तर म्हटलं 2-2 3-3 महिने निघते म्हटलं घरात म्हटलं. आणि एवढ्या रुपयाच्या साड्या कोण घालन बापा म्हटलं. घालणं ना मग फेक नसतं म्हटलं शेवटी. ताजा कामासाठी जर घेतली एखादी असली आपल्याजवळ तर गोष्ट आलं काय म्हटलं. पण हर साड्या अशाच एवढ्या महागाच्या कोण घ्यावं म्हटलं बापा. असं म्हटलंही तिले. कारण का आम्हाला घरही चालवा लागते म्हटलं. तिच्या नवऱ्यानं कधी 2 रुपये दिले काय. मग आता समजून राहिलं असं कसं घर चालवा लागते कसं करायला लागते म्हणून. असते कोणाकोणाची शौक. आता ती कसं मोठ्या घरची पोरगी आहे, तिला सवय आहे महागा महागाचं घालायची. आता जो जसं घालते तसं त्याला सवय असते. आता तिले कायच्यातही राहीन ते, तरी तिला तसंच घालायची सवय पडली आहे. आता तुम्हाला कायच्यातही राहून तुम्ही, तरी तुम्ही असंच घाला. फरक ह्या पडते ना विचाराचा, सहनचा. आता विचाराचा काय आला म्हणा याच्यात, ते आहे त्या घर लेवलची, तर ते तसंच घालून असा फरक पडते. असं मग कुठे गेली आता लेवल? लेवल कुठे गेली? तिला तर काय म्हणते घरचं नाही चाले नाही. हॉटेलमध्ये जेवते, हॉटेलमध्ये जेवणारी बाई आहे ते. मग आता कुठे गेली तिची लेवल गिवल? काही नाही राजेशजी, पैशासमोर सारी लेवल चालली जाते. पैसा असला तर लेवल दिसते, पैसा नसला म्हणजे काही लेवल पेवल नाही असते. लेवलले पैसा पाहिजे ते, नाही तर काय आतापर्यंत तिला माहित आहे घर नाही चालवा लागत काही नाही. आयता पैसा नवऱ्याचा तसाच राहते उडवा. हा, पण असं नाही का थोडासा जमा करून ठेवा म्हणून. दोघे नवरा बायको थोडासा जमा नाही करून ठेवला. मग आता मागून आली त्याला द्या म्हणून. लोक देत असते काय? लोक काही याच्यासाठी जमा करून ठेवते काय? मग म्हणते लोक देत नाही. लोक काय देतील? जेव्हा गरज होती 20,000 रुपये तुम्ही मागितले होते, तुम्हाला म्हटलं मागून पा त्याले, दिले होते त्यानं. हा, तुमच्याच जवळून नेले पैसे आणि तुम्ही मागितले तर तुम्हाला दिले नाही त्यानं. आणि तुम्ही दिले नाही तर त्यानं वापस नाही दिले अजून. जाऊ दिले खाली. आपण म्हणतो लहान भाऊ आहे,
नाही देऊ दिली म्हणून आपण एवढा विचार करत नाही. पण आता आता तो मागून राहिला तर आता काय करत हो एक विचारच येते आपल्याला. काही नाही, काही गरज नाही द्यायची. पण तू त्याचं लय जण आहे त्याला देणार आहे, कोण त्याला सासऱ्याच्या घरी नाही जा. तिचं पहा बरं, बापानंच तर तिच्यावर लक्ष देणं सोडून दिलं. कोण कोण सोडलं असं? ज्या अर्थी बापच लक्ष देणं सोडू शकते तर लोक नाही सोडून. बापासून बापालाच कदर नाही येऊन राहिली तिची असून तर काहून कधी आहेच नाही कदर करण्याला या. हो ते चालूच राहते. जाऊ दे लेकाले काय करायचं आहे त्याचं ते पाहिजे, आपण आपलं पहा. अन काय म्हणते बस जाऊ दे. मन काय म्हणतो तू, तुला काही जायचं आहे म्हणतो तू आईच्या घरी? किती दिवसासाठी जातो म्हणतो? मी कधी म्हटलं मी आईच्या घरी जातो म्हणून? मी नाही जात. तुम्हाला काय इकडे मोकाट सोडू काय? माझ्या आईच्या घरी जाऊ मी ना? मला माहित आहे मी जात होती, पण मी तुमचे हे लक्षणं पाहिले ना म्हणून मी जातच नाही आता. काहून का मला माहित आहे ना तुम्ही सरके सुद्धा नाही म्हणून. कधी कुकडे लग्गा लावता तुम्ही बातच. माय बहीण मी बदनामी करतो हो तू मोहिनी. एवढे लोक पाहिजे ना आपल्याला. आणि काय म्हणून राजेश चांगला नाही आहे म्हणून असं म्हणून म्हटलं. मोहिनीचा नवरा चांगला नाही म्हणून. अरे मग काही तर काही ना काही तर क्रेडिट चांगलं बनव. मलाही म्हटलं पाहिजे का नाही चांगला आहे राजेश चांगला आहे बा. थोडंसं काही ना काही माझा विचार करत जाणं. काय म्हणून लोक अशानं मला चांगला नाही म्हणून ह्या म्हणून. हो तर चांगले आहेच नाही ना तुम्ही. चांगले आहे नाही तर मी काय तुमची चांगली हे बनवू? तुम्ही सांगा. चांगलं हे बनवायला स्वतःच बनवा लागते, दुसऱ्याने बनवून अर्थ नसते. आता भाऊजीने सगळेजण काहून चांगले म्हणते? कारण भाऊजीच्या अंगात गुण चांगले आहे म्हणून. कोणाची मदतही करते आणि असे कामं करतही नाही. आणि तुम्ही तर बस मोकाट सुटल्या याच्यासारखेच आहे. जाय आता डोकं नको. एक कप चहा करून आण आता माझ्यासाठी. बसलीच आहे ना रिकामी. आण ना एखादा कप चहा घे करून आण ना. तुमचा चहा करायसाठी बसली आहे का मी इथं? मी एसीची हवा खाऊन राहिली होती म्हणून बसली होती. आली एसी चालू केला आणि बसली. तर मला काय तुम्ही चहा सांगा काय? आता मी जात नाही आता तिकडे गरमीत. तुम्हीच जा, तुम्हीच हाताने करा ना प्या. हो चालली मोठी एसीची हवा घ्यायला. समजत तर नाही एसी कसा चालवा लागते तर पाहिला होता कधी? चालली मोठी फुल एसी करून दिला. एवढा फुल एसी कोण करत असते? मस्त काय म्हणते मीडियम मध्ये ठेवा लागते. तर नाही एवढा करून दिला बाबा बाबा काय होई हे. आता पाहून राहिली ना, समजून राहिलं ना मला आता. पण मलाच पाहिजे होती तेवढी हवा तर मग म्हणून राहू दिली मी. मोहिनी मग जाय तुला वैशाली वहिनी आवाज देऊन राहिलाय. आता नाही जाशील का बाहेर? आता अंदरच बसली राहतं काय? पाहिजे ना काय म्हणते त्यात. एकाने स्वतःचा पागलपणा करते मला करायला लावते. स्वतःबरोबर दुसऱ्याशी वाक्य करते म्हटलं. स्वतः काय म्हणते हिला झोप येत नाही तर दुसऱ्यालाही परेशान करते. हे करा ते करा काय म्हणते ना काही नाही. वैशाली ताई या ना, अंदर या ना, अंदरच या. अरे आराम करून राहिली का तू? मी म्हटलं आराम नसेल करून राहिली, रिकामीच असं म्हटलं बसली म्हणून आवाज दिला होता तुले. रिकामीचा वहिनी ते कोणते काम आहे दिले नाही तर देऊन जा तिकडे. काय म्हणता वैशाली ताई, सांगा ना, बोला ना. मोहिनी मी काय म्हणतो, आता बाईची तब्येत खराब झाली काय मी झोपल्याचा बिचारी खोलीत. मी आता तिकडून आली का नाही तर चक्कर टाकला त्याच्या खोलीकडून. तर मला असंही दिसला काय नाही. मग आणि तब्येत चांगली होती त्याची. आता काय झालं त्याच्या तब्येतीला? काही नाही, झोपल्या असन तशाच. आता आपण नाही झोपून जात काय? मग काही तब्येतच खराब होते काय? नाही काही नसून झालं, झोपल्या असन आराम करून राहिल्या असन. नाही ताप आल्यासारख्या कणारून राहिल्या ना. कणार ते थोडी काही त्या नाही तर जाऊन पाहू काय? चालतं काय जराशी जाऊन पाहू आपण दोघी जणी? जाऊ द्या तिकडे, तुम्हीच जात बसा, मी नाही येत. करत बसा म्हणा, बोलते कशा टचटाचं. आणि करायच्या वेळ झालो काय आता आपण? मी करतच नाही. ते लेवना तुमचंच तुम्ही करा म्हणा. तुम्ही करा वैशाली ताई, मी काही करत नाही. पण तुम्ही मग गावाला चालल्या जा आणि मग मायावर आणून टाका काय? मी करत नाही बा. पाहाल तर चल काय झालं काय नाही तर माहित तर पडते. ठीक आहे येतो पाहाले. जाणं पाहाले जाणं. काय झालं काही नाही विचारपूस नाही करावं लागत काय? कायले करू विचारपूस काय गरज? तशा कशा बोलते मला? टोचो बोलते. एवढी कमी काय त्याची दुश्मन लागून गेली काय? एवढं करतो त्याचं तरी काय म्हणते तर मलाच बोलते. वक्ता सगळे काय होते म्हटलं घरातले. मीच राहतो करायला त्याचं आणि शेवटी मलाच बोलणे देते. मी सोडलं आता ते काम, मी करतच नाही आता त्याचं. बोला नाही तर नका बोलू म्हणून. अरे तर थोडीशी जाऊन तर पाहून घे. पाहतो ना, पाहाले तर जातोच मी. काय झालं काय नाही तर माहित तर पडलं पाहिजे काय झालं म्हणून. चला वैशाली ताई जाऊन पाहू काय झालं तर. तसे त्याला काही होत नाही. नाटके आहे एक नंबरच्या आता बाई. माहित आहे मग आणि मामाजीनं काम सांगितलं का नाही तर त्याला माहित आहे मामाजी कामं सांगते म्हणून. म्हणून मग ते आता जाऊन झोपल्या असन, कणारून राहिल्या असन, काम नाही सांगितलं पाहिजे म्हणून. तुम्हाला माहित नाही लय नाटकेला आहे त्या. बहाणे करते म्हटलं. पोरगी अन्न माय सारख्याच आहे दोघी जणी. तरी आपलं कर्तव्य आहे ना मोहिनी जाऊन पाहायचं. नाही तर म्हणून पाय म्हणून 2-2 सुना आहे म्हणून घरात. एक नाही आली म्हणून पाहाले. असं होईन ना, आपल्यालाच बोल होईन ना मग. ते तर बोल होणारच आहे. नाही गेलं तरी बोलते आणि गेलं तरी बोल होते. बिना बोलल्याच्या राहते का ते आपल्याला? चला पण पाहून येऊनच जाऊ काय झालं तर. वैशाली ताई आता बाई तर झोपल्या आहे वाटतं वगारगोर. तुम्ही तर म्हणे कणारून राहिल्या म्हणे. झोपल्या आहे त्या पहा.
शांत झोपलाय. हा अन एवढा अंधार करून ठेवला खोली, जशी काही रात्र आहे काय? दिवसाने एवढा अंधार करायला लागते काय? सगळे लाईट गिट बंद करून दिले, बिलकुल सगळे पडदे दरवाजे सारं बंद करून दिलं. कसं येईन ते श्वास कसा येईन घरात? हवा कशी खेळन? आणि मग म्हणते का मला गुद मारल्यासारखं होते म्हणते. आणि एसी लावला वाटते. एसीची एवढी थंडी हवा सहन होते का आता पहिले? आता अबा आताच गेली ना मी इथून, कनारून राहिल्या होत्या जोऱ्या जोऱ्यानं. म्या म्हटलं काय झालं म्हटलं बाबा, पण मी बोलली नाही. म्या म्हटलं होते म्हटलं काही झालं असं. मोहिनीला म्हणतो म्हटलं, मोहिनीला घेऊन येतो म्हटलं. काय याच्यासोबत बोलणं तरी पुरते काय बिचारे? एकट्यात बोलणं नाही पुरत. आता बाईसोबत तुला तर माहिती आहे त्याचा स्वभाव. मग आवाज देऊन काय ना काय म्हणते तर बोलते काय तर का नाही बोलत आहे ना? पण माय गेले काय काय नाही तर आहे ना. एवढ्या लवकर जाते काय त्या? आत्याबाई 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 माय वैशाली ताई, आत्याबाई गेल्या तर नाही व? बोलून नाही राहिला ना काही नाही. हात लावून पाहू काय असं? थांब बाई, हात लावून पाहतो पायाले. हात पाय तर थंडगार लागून राहिले वैशाली ताई. माय बोलतो खरंच काय व? माय बोलाव मग राजेश बापूजीले म्हणा, आत्याबाईला काहीतरी झालं म्हणा. आत्याबाई राहिला नाही म्हणा आता. माय लढायला तर कोणीच नाही आपल्या घरी. वैशाली ताई मला मस्त रडता येते. मी रडली का कोणाला रडायची गरजच नाहीये. एवढी रडतो म्हटलं मी चांगली. आत्याबाई चांगले होते, कशा गेल्या तुम्ही एकाएकी? मराठीच वाट पाहून राहिला वाटते. काही काही मरते म्हणून बुढी नाही. हा आता मला माहित पडलं का माही सुना? माई मराठी वाट पाहून राहिल्या, पण मला काही भेटत नाही तुम्हाला. मी मेली तरी लक्षात ठेव जा. का वैशाली तू हिच्या बरोबर लागली काय? हा इले तर नाही जराशी काही. कोणी मरो का वाचो इले काही घेणं देणं नाही कोणाचं. पण तू तू हिच्यासारखीच झाली काय? म्या म्हटलं दया मायेची असं म्हटलं जराशी तू, तर तू हिच्या बरोबर. आता बाई मेल्या काय नसं काय तसं काय? हा पाहूनही नाही राहिल्या. अरे झोपलं असन कोणी का काही असन, चाललं कोणाला उठवाले डिस्टर्ब करायले. कशी मी झोपली होती शांत, एक तर मला झोप लागत नाही. इकून तिकून झोप लागली, चालल्या इथं उठवाले मले. ते तिकून पाय धरून हालून राहिली, हे इकडे पाहून राहिली. आणि हे काय म्हणते तर बोंबलायला लागली का? रंगाची बोंबलून राहिली इथं. आता बाई तुमचा पाय किती थंडगार झाला होता मग. म्या म्हटलं खरंच माणूस मेल्यावर त्याचे हात पाय थंडगारच होते म्हणते. म्या असं ऐकलं आहे. एवढा एसी चालू आहे भरभर घरात, तर काही थंडी नाही होईन मी? हा पुरा अंग थंड झालं मग. तू हातापायाची गोष्ट करून राहिली. तू इथं उभी राही बरं घंटाभर, पाय कशी थंडी गार होतं. आणि मला म्हणून राहिली का काय म्हणते तर मेली म्हणून? मग म्हणूनच चितून राहिल्या ना तुम्ही. एका काटून सारेचे सारे असं वाटते सगळे ले का मरूनच गेली पाहिजे मी. आता बाई असं कोण झोपत असते मग? एवढं गारगोर झोपते काय कोणी? एवढं काय म्हणते आम्ही हलवून नाही राहिलो, तुम्हाला एवढा आवाज देऊन राहिलो, उठून नाही राहिला ना काही नाही. मग काय वाटत आम्हाला असं वाटलं खरंच बा तुम्हाला टेन्शन आलं असेल तर काही सांगता येते काय? मला कायचं टेन्शन येईल? मला कोणता नागर ओढा लागून राहिले टेन्शन येईल? मला नाही टेन्शन. मी टेन्शन देणारी बाई आहे, टेन्शन घेणारी नाही आहे. मला असं समजू नका तुम्ही. आलू पालू नाही आहे मी. का नाही जराशा गोष्टीला भिन्न मरून जाईन म्हणून मरत नाही मी. हो जिद्दी आहे म्हटलं मी. ते तर दिसूनच राहिलं आम्हाला जिद्दी आहे म्हणून तुम्ही. बाकी गोष्टीत नाही तुम्ही जिद्दी, फक्त ह्याच गोष्टीत आहे आम्हाला खेळायला आले. तुमच्या काय बापाचं खाऊन राहिली काय मी? हा माझ्याच नवऱ्याचं खातो म्हटलं. हा आणि मला शिकून राहिल्या का तुम्ही? तुमच्या घरी येऊन खाऊन राहिली, तुम्हीच तर माझ्या घरी येऊन खाऊन राहिल्या. आता बाई आम्ही नाही आलो तो खासाठी, तुम्ही चालले होते आम्हाला न्यासाठी. तुम्ही आल्या म्हणून आम्ही आलो खाऊन राहिलो इथं. आणि आम्ही आमच्या हिशाचं खाऊन राहिलो म्हटलं. हा कोणी काय कोणाचं खात नसते, कोणाचं फुकट फाकटचं आपापल्या नशीबचं खात असते सगळं जण. आम्हाला फालतू नका सांगू. आमच्या घरी येऊन खाऊन राहिले आणि तुमच्या घरी येऊन खाऊन राहिल्या. तुमची पोरगी लोकांच्या घरी जाऊन खाऊन राहिली म्हटलं. मग ते नाही असंच म्हणा. तुमच्या घरी खायला नव्हतं का तुमची पोरगी? तुम्ही तिथं पाठवून दिली. आणि आमच्या मायबापाच्या घरी खायला नव्हतं, आम्हाला इथं पाठवून दिलं तुमच्या घरी तुमचं कामं सावडासाठी. इथं चब्बर तोंडी मुजोर तोंडी. हा तोंडाले तोंड देते जराशी. असंच शिकवलं काय म्हणून त्या मायनं? हा त्या मायला विचारा लागण आता आली म्हणजे. पोरीला असंच शिकवलं काय म्हणून मुजोऱ्या करणं? हा ज्याच्याने त्याच्या तोंडी लागतं. एक धड म्हणत नाही म्हटलं तुला गावात. नाही म्हणून म्हटलं मला काय करायला लागते गावातल्या लोकांचं? ते लोक देऊन राहिले का मला खायला आणून? हा मुजोऱ्या करता म्हणता तुम्ही लोक. बोलता तर मग तुम्हाला चांगलं वाटते, आणि मी बोलतो तर मी मुजोऱ्या करतो. मग मी मुजोऱ्या करतो ना तर मला सांगतही नका जो कोणतं काही. हा जो करत नाही ना त्यालाच सांगत जा. आता बाई जाऊ द्या ना आता. कायले गोष्ट वाढून राहिला फालतू. कोणी नसलं म्हणजे ते करते ना तुमचं. हा आता कोणी नसलं तर तेच करून राहिली ना. कोणी करते काय मग? आता मी जर गेली गावाला तर तेच करते. मग तर शेवटी तुम्ही तिलाच आवाज देता. तुमच्याकडून झालं नाही झालं मग कोण करते तुमचं? कायले विनाकारण बोलत राहता. तुम्ही झाली का तिच्या ऐकून? तुला माहिती आहे का ते काय काय म्हणते तुले म्हणून? हा त्या मागं म्हटलं तुला बोलते म्हटलं. ते मागल्या दिवशी तू गावाला गेली होती त्या मायच्या घरी तर किती रंगाची बोली हे. अशी जायते तिच्याकडून कामं होत नाही, काम करायच्या जीवावर आलं तर मायच्या घरी चालली जाते. माया भरोशा सगळं टाकून देते. एवढी बोलले म्हटलं तुले. हा मीच होय तर काय म्हणते चुपचाप राहिली, शब्द बोलली नाही. म्हटलं काय बापा जाऊ द्या. काय म्हटलं याच्या दोघी जावा जावत काय आता भांडणं लावा म्हटलं, म्हणून मी काही बोलली नाही म्हटलं. पण आता तू म्हणून राहिली ना त्याच्याहून गोष्ट निघाली म्हटलं. ही वैशाली ताई मी काहीच बोलली नाही म्हटलं. काय मला तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नसून ऐकायचं नका ऐकू.
ह्या आता बाई खोट्या बोलते एक नंबरच्या. आपल्या जावाजावात भांडणं लावून राहिल्या म्हटलं ह्या. हा, मी शब्दही बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. मला बोलायचं असलं मी तोंडावर बोलून देतो, काही राग आला तरी चालते, पण मी मागं कोणालाच काही बोलत नाही म्हटलं वैशाली ताई. जाऊ दे ना मोहिनी, कायले लोट घेऊन राहिली, मला काही म्हटलं काय तुले? तुम्ही नाही म्हटलं वैशाली ताई, पण आता बाई म्हणते ना, मग अशानं काय होते का खरंच बोलत असन बा आता बाई. तुला तर माझा स्वभाव माहित आहे ना मोहिनी, का मी कोणाले काहीच म्हणत नसतो. मी जोपर्यंत माझ्या कानानं ऐकत नाही, डोळ्यानं पाहत नाही, तोपर्यंत कोणाच गोष्टीवर भरोसा करत नाही. त्यासारखं काम आहे का माय? का नाही सांगितलं कोण का तुमच्या नवऱ्यानं ह्या पुरीले ह्या बैले घेऊन गेला तर बस लागली नवऱ्यासोबत भांडायले? ते काम नाही आहे माय. मी मला जर कोणा म्हटलं ना तुझ्या नवऱ्याला 10 जण घेऊन फिरून राहिले, फिरू दे, जाऊ दे तिकडे. काय म्हणते तर फिरण घरी चिंकुठं जाणार आहे, जाऊ दे तिकडे त्याले. असं काम आहे माय मोहिनी. मग तुम्हाला आता बाईवर भरोसा आहे काय त्या अशा म्हणून राहिल्या तर? वाटते का तुम्हाला मी असं म्हटलं असं म्हणून? वैशाली, तू माझ्यासाठी चहा आण बाई करून, चहा, आणि मला कोणी गरम पाणी द्यायचं एका शिशात भरून. मला कोणी बरं नाही लागून राहिलं मंगांपासून, म्हणून तर मी येऊन लोटली होती. पण ह्या एसी काय मी बापा भर चालू झाला एकाएकी. हा, कसं झालं काय मी बटन दाबली पंख्याची, एसीच चालू झाला, अजून थंडी भरली अंगात. मी म्हटलं आता काय करू बापा म्हटलं. मग त्याचं ते रिमोट का काही ते भेटून नाही राहिलं बाई हो. ते पाहिजे बरं जरासं करायला लावजो बरं त्या राजेशले. आता बाई मला काही त्या एसीतलं काही समजत नाही, कारण मी काही वापरत नाही. माझ्या खोलीतला एसी आहे तर हे आले तेव्हाच चालू करते, आणि ते राहत नाही तर मी काही एसी जेव्हा घेत नाही, बंदच राहते माझ्या खोलीतला एसी. मला काही त्याच्यातलं काही समजत नाही. नाही तर एखाद्या दिवशी भडकला तर काय करू मी? माझ्याच हातानं नुकसान होऊन जाईन फालतू. मी काही हे करत नसतो त्याच्यात. मोहिनी पाय बरोबर जराशी, तुला समजते ना, तू तर लावत असतो रोजचा एसी चालू राहते त्या खोलीतला. हा, 12 महिने चालू असते. तुला तर काही सर्दी गरमी नाही आहे, तुला माहित आहे. बिल आपल्याला थोडी भरायला लागते, भरण आपला नवरा नाही तर आहे सासरा कराले. घे पाय माय एसी, पाय काय झालं त्याला तर. मला नाही समजत त्याच्यातलं काही. ते आहे तुमचं पोरगं घरात, पहा तेलेच म्हणा. माझ्याकडून नाही होत ते, मला करता येत नाही, आणि मला काही समजतही नाही त्याच्यातलं. पाहिली व कशी नेट लागी आहे ती, कशी पायाली. हा, पाय लावत बातच पायाली म्हटलं. अशी आहे वैशाली हे. हा, हिच्यासोबत काही जास्त अंग नको लावत जाऊ, हे चांगले नाही आहे. तुला सांगतो मी, हे अशीच करणार आहे म्हटलं. एखाद्या दिवशी तुला एकटं टाकून दे ना, निघून जाईन. अलग निघासाठी नाटकं चालू आहे हिचे. हिला असं वाटते काही निघतो काही नाही, पण ते आता घरात सगळं भेटून राहिलं इथं बरोबर, म्हणून ते करून राहिली आहे. हा, आणि तू या अशा गोष्टी सांगते म्हटलं मला. ते चुगल्या करते, चुगल्या. त्या एकाच्या 2 ऐकत नको जाऊ तिच्या बरोबर राहत नको जाऊ जास्त. तुलाही लोक चांगले नाही म्हणून बरं. आता बाई करू द्या ना करणाऱ्याले, आपल्याला काय करायला लागते. आपण एका घरात राहतो ना, एका घरात राहतो तर आपण चांगलं राहावं. आता किती झालं तर मी लहान जाऊ आहे. हा, आम्ही आता जावं चांगलं राहिले पाहिजे बा. आता ते वाईट असो चांगली असो, माझं म्हणणं असं आहे का ते वाईट आहे ना, आज नाही उद्या कधी तर चांगली होईन, ते सुधरण ना कधी ना कधी. मी वाईट जर वागायला लागल तर ते अजून वाईट बनन, म्हणून मी काही म्हणत नाही तिले. म्हणू द्या ना काय म्हणते काय नाही तर. मग ते अंग काढते ना कोणी गोष्टीतून, तुलेच करायला लागते मग कोणतीही गोष्ट. मी गेली म्हणजे तेच करते ना आता बाई, कोण करते मग? आता मी 2 दिवसांना चालली गावाले, मी काही गावात आहे नाही. आता मग आई म्हणे चोरोटी भरायला लागते म्हणे आता, मग 3रा महिना संपत येऊन राहिला, म्हणून मग मी गावाला चालली. ते भरणं आवश्यक राहते म्हणे. मग मला विचारेत इथं कोण भरली काय म्हणे. मी म्हटलं नाही म्हटलं, तर म्हणे मग तू येऊन जाय म्हणे, तिथं भरून टाकू म्हणे. त्याच्यासाठी मी चालली मग आता गावाले. हो, आता बाई मी भरली असती हो, पण तुला काय सांगू आता, मला काही समजतच नाही वैशाली त्याच्यातलं. आता माझं काम आहे बाई साधं बोडं. हा, आता समजलं असतं तर मी केलं असतं, पण आता समजत नाही तर काय करू माय, म्हणून आता राहिलं भराचं. ठीक आहे ना, ते मायच्या इथून भरून घेजो तू. काय काय भरायला लागते काय काय नाही मला तर काही माहित नाही. आमच्या वेळेस काही होतं नाही बाबा हे, कोणती चोर ओटी ना काय ओटी काही नव्हतं. बस जसे लेकर राहिले तसेच झाले, त्याच्याच्यानं आपल्याला काही समजत नाही ह्या गोष्टीतलं. नाही जाऊ दे ना त्या बाई, काही विषय नाही आहे. मी आईच्या घरी भरून घेईन आता, असं काही नाही. आता आईच्या घरी भेटा येऊन जाते जराशी, राही नाही होते 2-4 दिवस. मग हे चालली काय, हे जातो म्हणते कधी हिच्या मायच्या घरी. ते नाही माहीत बा मला जाते का नाही जात, पण तिची तर नाही भरली, ते तर जाईनच ना आज नाही उद्या. असं ठीक आहे, गेले दोघीले अलग करायसाठी काही ना काही करायला लागन मला. नाही तर ह्या दोघी मिळून मला अलग करून टाकन, मलाच पांदान करून टाकन. हे मोहिनी काही बडी बदमाश आहे. हे काही गंमतची नाही आहे, चांगल्या रास नाही आहे ते. आता वैशालीला घेतलं ना आपल्या याच्यात करून बरोबर तिनं. हो, आता मला काही ना काही करावंच लागन ना यायला अलग करायसाठी. माई एवढं साजरं पोरगं, एवढी साजरी सून यायच्या यानं चांगली चालली गेली घराच्या बाहेर. बिचारायचे हाल होऊन राहिले असं. आता मी काय करू गड्या, कुठं जाऊ मी? हे कुठं आहे काय आहे मला माहीतही नाही. फोन लावून पाहा लागन त्याले सुमितले. नाही तर त्याला आता पैशाची गरज होती म्हणते, तर द्या तर लागनच त्याला आता. हा, नाही कोणा दिले तर आपल्याला द्या नाही लागन काय बाई. मोहिनी, मोहिनी, काय वैशाली ते काय म्हणून राहिल्या? काय म्हणे आता बाई? अजून मी आल्यावर काही ना काही म्हटलं असेल ना तुम्हाला, कान भरले असेल तुमचे नाही माझ्याविषयी. असं म्हटलं तसं म्हटलं, त्याला तशी मी भावत नाही ना, मग त्याला वाटलं असेल का आता वैशालीच्याच कान भरतो बा. मोहिनी, तुला असं वाटते काय मग कोणी कान भरण ना मी ऐकन म्हणून? मी ऐकत नाही. मी तुला सांगितलं ना, माझ्या कानानं ऐकेपर्यंत मी कोणतीच गोष्ट त्याच्यात घेत नाही म्हणून. जेव्हा तू मला म्हणशील स्वतःहून, मला तू तोंडावर बोल ना, मला त्याचा राग नाही येत. मला मागं बोलायचा खूप राग येते बा.
पण आता मला माहिती आहे तू बोलत नाही म्हणून माझ्याविषयी मागं काही, म्हणून मी विनाकारणच काही कोणतं हे घेत नाही. वैशाली ताई, मांग तर म्हटलं चांगल्या चांगल्याला कोणी काही शिव्या देते म्हटलं, त्याच्यात काय आहे? मला तर लोक समोरच बोलते, तू अशी आहे तू तशी आहे, हाय म्हणून म्हणते. बरोबर नाही काय? चांगलं असेल तर चांगलं म्हणून, वाईट असेल तर वाईट म्हणून. आता आपण किती काही चांगलं केलं तरी लोक काही आता आजकाल काही चांगलं म्हणत नाही. कायले करत बसाव जास्तच चांगलं, थोडंसं वाईटही करावं लागते. आता आता पहिले चहा पाहिजे म्हणते बा करून, मग करून देतो. आता 1 कप चहा करून देतो त्याला. मी गेल्यावर तर मग तुलाच पाहिजे आहे. मी नाही पाहत त्याले. त्यानं मला म्हटलं कसं का तुझी काही गरज नाही. आणि त्यानं तुम्हाला भडकवायचा प्रयत्न केला. घरातल्या घरात सुना सुनाईले भडकवायचं काम करते ना त्या. ही गोष्ट मामाजीच्या कानावर टाकतो ना मी. त्याला काय वाटतं मी का सोडतो का त्याला? सोडत नाही. अशी काही एवढी साधारण नाही आहे मी एकदमच. त्याला सोडून देईन म्हणून. पण त्यानं असं करायला पाहिजे काय वैशाली ते सांगा बरं. तुमच्याविषयी मला भडकवते, माझ्याविषयी तुम्हाला भडकवते. पण वैशाली ताई, आता तुम्ही गावाला जाल तर कोण करण यायचं? लोक येईन काय करायसाठी? मग यायला समजायला नाही पाहिजे काय का हे तर करते ना आपलं. मग मागाई तुम्ही एवढे दिवस नव्हत्या, मी एकटीनं कार काढला म्हटलं पुऱ्या घरातल्या लोकांचा. मग तरी मग हाय काय यायले नाव आहे का कोणा गोष्टीचं? तसंच राहते हो, नावच नाही राहत त्या लोकांना. सासू आहे ना शेवटी. सासूले कुठं नाव असते काय बिचारी सुनीचं? साऱ्या घरातच आपण हेच कहाणी ऐकतो. तरी काय म्हणते आपल्याला आता मनाले काही हेच नाही पाहिजे, हे नवल वाटायलाच नाही पाहिजे या गोष्टीचं. पाहिजे आता मी गेली म्हणजे लक्ष तर द्यास लागेल तुला आता. मी नाही देत लक्ष पक्ष. तिकडे आता मी तुमच्या यानं गेली तरी खोली. आता कणारते तर कणारते, नाही मरते कधी तर मी जात नाही उभी पाहिले. मी जात नाही म्हणजे जातच नसतो. जाईन तर त्याच्या पोरीच्या घरी. पोरीचं गुणगान करते कणी, पोरीचं करते अन त्या परीचं करते, सुनीचं लहान. जाईन तिच्या घरी करन ते. मी कायले करू? मला काय आहे, मला काही द्या नाही तर नका देऊ म्हणून. मला काही गरज नाही तुमच्या इस्टेटची. तसं इस्टेट यायच्या कोणत्या हातात आहे? ते मामाजी बसले आहे म्हटलं. मन मामाजीला माहीतच आहे आत्याबाई कशा वागते म्हणून मामाजी काही म्हणत नाही आता. माई पोरगी अशी ना माई पोरगी तशी. जा ना म्हणा आता पोरीच्या घरी. करन पोरगी जसे गुणगान करतं पोरीचे तसे जाय म्हणा पोरीच्या घरी. मी नाही करत तर माझ्याकडून होतच नाही. मी सप्पा सांगणार आहे. त्याला आपलं नाही दिसून राहिलं. काय म्हणते चोरवटी भराचे विषय काढला तुम्ही काही म्हटलं का मी चालली बा चोरवटी भरासाठी का काही असं म्हणा लागत होतं, म्हणून द्या लागत होतं. माहित तर पडते काय म्हणते म्हणून. म्हटलं मी चोरोटी भराचं. काय म्हणे मग म्हणे काय भरतो म्हणून? काऊन का पोरीची तर भरली त्याईनं. मग आपल्याला स्वतः माहित आहे म्हटलं पोरीची भरली म्हणून. मग पोरीची त्याईनं भरली तर सुनाईची भरण नाही काय म्हटलं असं ना. मग भरतो जाऊ नको म्हणून गावाले. नाही जाय म्हणे. मला समजत नाही म्हणे बिचारे कशी भरा लागते तर काय करावं लागते तर माहित नाही म्हणे. म्हणे अशा म्हणे बा मला. मी म्हटलं ठीक आहे, कारण आता जेव्हा ननदबाईची भरली तेव्हा मला वाटतं मी गावातच नव्हती म्हणून तर मला माहित नाही हे कधी भरली काय भरली म्हणून. तर मला म्हणे नाही म्हणे, मला माहीतच नाही म्हणे कशी भरत असते तर काय करावं लागते काय नाही काहीच नाही माहीत म्हणे. ठीक आहे म्हणे, जाय म्हणे मग तुझ्या माईच्या घरी असं म्हणे. बरं मी हे म्हटलं मोहिनी जाईन म्हटलं मग तिच्या आईच्या घरी. तर हो म्हणे असं म्हटलं बाई, बाकी काही म्हटलं नाही. पहा बरं मग हाय काय लायकीची. हाय काय ते बाई लायकीची कराच्या. फक्त काय आपल्याजवळून काय सावळूनच घेते काय? सुना म्हणून अधिकारच गाजवायला पाहिजे काय? अन कोणतं काही करायचं आलं म्हणजे वेळ ते नाही करायला पाहत. हातात मी फुकट नाही करत. तुम्ही जा गावाले जात आहे तुम्हाला तर मी तर फुकट नाही करत. मी जाईन म्हटलं. मी काय मी तर कोणाच्या हातानं भरून घेईन. नाही भरण तर नाही भरण. काही नाही भरलं म्हणजे काय लेकरं होत असते काय? सगळं होते बरोबर. मी पाहिन महिवाला काय करायचं आहे तर. हो मी भरून दिली असती बिचारी तुझी, पण मला भरणं जमत नाही ना. आपली ओटी भरली राहते तर आपल्याला भरता येईल कोणाची आता. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ वैशाली ताई. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. माझी बहीण काही जास्त दूर आहे नाही. तिच्या घरी चालली जाईन नाही तर मी दिवसभरासाठी तिथं जाईन, तिथून भरून येईन. तुम्ही काय टेन्शन घेता? करा ना त्या बाई घरातलं. 1-2 दिवस जर मी राहिली तिकडे तर करण घरातलं. करण नाही तर सांगन कोणाले. मी काही ठेका थोडी घेतलाय घरातला यायच्या. हो ना बिचारे, पाय ना अशा राहते सासवा. मग म्हणते सुना करत नाही. सुनाईला दोष देऊन देते ना सगळ्या. झाला मग मोकळ्या द्या. चला मग पाहू आता बाकीचं आता उद्याच्या व्हिडिओत काय होते काय नाही. आता बाई कशा हे करून राहिला नाटकं. नवीनच नाटक भरून घेतले ते ना आता अंगात. काय करावं आता? जशा आहे तशा आपल्याला पार पाडा लागते. चला मग पहा आता मोहिनीचे असे व्हिडिओ पाहत जा. आणि मोहिनी आवडत असेल तुम्हाला. मोहिनी कशी वागते काय वागते हेही सांगत जा. असं नाही वागू तर अजून कशी वागू मी घरात. चला मग व्हिडिओ पाहत जा. आणि आपल्या व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली ते पण पाहत जा. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ.